शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव शेतकऱ्यांसोबत असणारा हक्काचा नेता. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथे कांदा उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सरासरी 1000 रुपये असलेला भाव अचानक 600 ते 700 रुपयांपर्यंत खाली आला. एकाच दिवसात 400 रुपयांची घट झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. तर काय 700 आणि 800 रुपये जाऊ राहिले कांदे, त्याच्यात काही परवडतही नाही. 70-80 हजार रुपये खर्च होतो, काहीच परवडत नाही. तर पुढच्या पिकाला आता 700 आणि 800 रुपये भाव गेले, पुढचं पीक कसं काय उभं करायचं? पूर्णपणे कांदा सडलेला आहे. तो कांदा परत मार्केटला आणून बी परत आता भाव नाही त्या कांद्याला. कांद्याचा उत्पादन खर्च 20 रुपयांपेक्षा जास्त आहे, पण आज बळीराजाच्या घामाला मिळतोय अवघा 3 ते 5 रुपये भाव. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कवडीमोल भावामुळे शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर आलाय. पण या निर्ढावलेल्या सरकारला त्यांची साधी दखल घ्यायला देखील वेळ नाही. गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने. तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू. पण आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे. जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे, तेव्हा तुम्ही कुठेतरी बोलला पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ. पण तसं कुठंच काय होताना दिसत. पण जिथे जिथे राज्यात बळीराजावर संकट येतं, तिथे तिथे शेतकऱ्यांची ताकद बनून एकच नाव धावून येतं, ते म्हणजे आमदार रोहितदादा पवार. आज लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी दादा स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत मैदानात उतरले. यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले व जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचा योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक लढाईत सोबत असल्याचे आश्वासन दिले. सत्ता असो वा नसो, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव शेतकऱ्यांसोबत असणारा हक्काचा नेता म्हणजे आमदार रोहितदादा पवार.